नमस्कार मंडळी, आज आपला युरोप टूरचा दुसरा दिवस आहे। आधीच्या भागात आपण लंडन आय मधून लंडन शहराचा अमेझिंग व्ह्यू बघितला। आधीचा भाग कोणी बघितला नसेल तर तो नक्की जाऊन बघा, मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। आजही आपल्याला लंडन मधली सुंदर सुंदर ठिकाणं बघायची आहेत। जाता जाता सगळ्यात पहिले दिसलं ते नॅचरल हिस्ट्री म्युझियम। अशी एकंदर 139 म्युझियम लंडन शहरात आहेत। हे आहे हाइड पार्क। अशी 5 रॉयल पार्क लंडन शहरात आहेत। कोणत्याही शहराची माहिती लोकल माणसांकडून घेण्यात एक वेगळीच मजा आहे आणि विनावळणी ती सोय आमच्यासाठी केली होती। Okay, now look to the left, look to the right. This is a London Bridge. Okay, look to the left hand side, look to the left hand side here. This is the only bridge can be open. It takes 2 minutes to open it up, 2 minutes to close it down. When to open it? When the big ship passing from that. Now other side is the Tower of London where the crown jewel is there. नमस्कार मंडळी, आज लंडन मध्ये माझा दुसरा दिवस आहे आणि आमचं साईट सीइंग चालू आहे। माझ्या मागे या साईडला दिसतोय तो टॉवर ब्रिज आहे। टॉवर ब्रिज बघून आम्ही बकिंगहॅम पॅलेस बघायला निघालो। इंग्लंडच्या राजा राणीचे हे निवासस्थान आहे। इथली चेंजिंग द गार्ड सेरेमनी बघण्यासारखी असते। हो, पण ती रोज नसते हा। दर सोमवार, बुधवार, शुक्रवार, रविवार सकाळी 10 ते 11 वेळात ही सेरेमनी बघता येते। Can you see the Ritz Hotel? The Ritz Hotel, and they're doing afternoon English tea. You know how much they charge? Between £80 to £120. Very expensive. इसवी सन 1805 ला बॅटल ऑफ ट्रफाल्गर मध्ये ब्रिटनने विजय मिळवला। त्या विजयाच्या स्मरणार्थ उभारलेला हा चौक। लंडन शहरातील अनेक मोठी पब्लिक फंक्शन्स इथे होतात। आणि हो, हा स्क्वेअर बघून तुम्हाला आठवतंय का? दिलवाले दुल्हनिया मधला सगळ्यात पहिला शॉट जिथे अमरीश पुरी कबुतरांना खायला घालतो त्याचं शूटिंग इथेच झालंय। Take a picture. The Big Ben. Now you don't see, like I said, the Big Ben. This is the only bell named after Sir Benjamin Hall because he was the commissioner. बिग बेनच्या बाजूलाच हाऊस ऑफ पार्लमेंट आणि वेस्टमिन्स्टर ॲबे ही 2 प्रमुख ठिकाणं बघण्यासारखी आहेत। Look to the right hand side, the Duke of Wellington on his horse. Look here, take a picture. Here. You have to be quickly with the photos. Okay, take a nice eye the arch as well. लंडनला पुतळ्यांचं शहर असंही म्हणतात। इथे मोठमोठ्या व्यक्तींचे
जवळपास 300हून जास्त पुतळे आहेत. मॅडम तुसॉन म्युझियममध्ये आले आणि इथे एकदम शो पण अटेंड करणार आहे आणि बघणार आहे. इथला 4D शो बघितला, खूपच ऑसम होता. आणि आता मी टॅक्सी राईड कडे निघाले. या टॅक्सी राईड मध्ये लंडन शहरातील गेल्या 400 वर्षातील महत्त्वपूर्ण घडामोडी दाखवलेल्या आहेत. 1665 साली आलेल्या प्लेगच्या साथीत लंडन शहरातील जवळपास 20% लोक दगावली होती. द ग्रेट फायर ऑफ लंडन 1666 साली लागलेल्या या महाभयानक आगीत लंडन शहरातील जवळपास 13,000 घरं जळून खाक झाली होती. नमस्कार मंडळी, मी आता 2 दिवस लंडनमध्ये खूप मजा केली, एक्सप्लोअर केले लंडन सिटी. मी म्हटलं तसं वीणा वर्ल्डच्या बरोबर मी 11 दिवसाच्या ग्रुप टूरवर आलेली आहे. हे वीणा वर्ल्डचं पेड प्रमोशन नाही आहे, मी स्वखर्चाने आलेली आहे. आणि आता उद्या इथून लंडनहून सकाळी युरोस्टारनी म्हणजे रेल्वे आहे ती युरोपची, त्याने पॅरिस सिटी एक्सप्लोअर करायला जाणार आहे. सो स्टे ट्यून.